नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून गेलो. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावणारे आणि वारकरी धर्माची संस्थापना करणारे संत नामदेव महाराज. आम्हा घरीधन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्ने करू शब्दाचे आमोच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाचे हात देव शब्दाची गौरव पूजा करू. अशा शब्दांमध्ये शब्दाला म्हणजे ज्ञानाला देव मानणारे आणि वारकरी धर्माची पताका आपल्या गाथेच्या माध्यमातून साता समुद्रापार नेऊन पोहोचवणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. ज्या मातेने या महाराष्ट्राला दोन दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक राजे शहाजी, ज्यांचं नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्रातल्या तमाम आभारवृद्धांची सर्व जाती धर्मातल्या लोकांची छाती अभिमानानं फुगून वर येते असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज. एका हातामध्ये तलवार घेऊन परकीय शत्रूचं आक्रमण थोपून धरणारे आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन वयाच्या 14व्या वर्षी अस्खलित संस्कृत मधून बुधभूषण सारखा जागतिक कीर्तीचा ग्रंथ निर्माण करणारे बुधभूषणकार संस्कृत पंडित छत्रपती संभाजीराजे भोसले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास विस्मरणामध्ये गेला होता, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची समाधी विस्मरणात गेली होती, त्यावेळेस रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे आणि महाराष्ट्रातलीच नव्हे देशातलीच नव्हे तर जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येच्या खऱ्याखुऱ्या आणि एकमेव देवता माता सावित्रीबाई फुले, 1.5 दिवस शाळेत जाऊन शेकडोंच्या वर कादंबऱ्या लिहिणारे आणि रशियामध्ये जाऊन शिवचरित्राचा प्रचार प्रसार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत भगवान बाबा, राष्ट्रसंत सेवालाल महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातल्या तमाम भारतीयांचं देशवासियांचं मूल निवासियांचं आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःच्या प्राणाचं जीवनाचं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय विचारपीठावर विराजमान असणारे आजच्या कार्यक्रमाचे वक्ते तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार ज्यांच्या वाणीला आणि लेखणीला एक विशिष्ट प्रकारची धार आहे आणि पत्रकार कसा असावा याचं एक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आज महाराष्ट्रासमोर आहे. ते आमचे मित्र आदरणीय भागवतजी तावरे सर, त्यांच्या सोबत आलेले आमचे मित्र नदीमजी शेख सर, माझे वर्ग मित्र पांडुरंगजी हराळे, त्याबरोबरच विचारपीठाच्या समोर विराजमान असणारे संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलजी सुरवसे सर, ज्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचलन केलं असे कॉम्रेड गिरी सर, पुरी सर, त्याबरोबरच आजचा जो कार्यक्रम आहे हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकांसमोर जे इथे उपस्थित राहू शकले नाहीत किंवा जे आपल्या जिल्ह्याच्याही बाहेर आहेत, महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहेत आदरणीय डॉक्टर सिराज सर, विचारपीठावर विराजमान असणारी सर्व प्रतिष्ठित गावकरी मंडळी आणि विचारपीठासमोर रमलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, भावांनो आणि नागरिकांना, सर्वप्रथम मी तुम्हाला टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी तावरे सरांचा आमचा अगोदर वैचारिक जरी परिचय असला, आज आमची प्रत्यक्ष पहिली भेट झालेली आहे, तर मी आपणा सर्वांच्या वतीनं मी लिहिलेलं मराठ्यानो शंड झालात काय, ज्याच्या 19 आवृत्ती आणि तब्बल 56,000 प्रति महाराष्ट्रावर वितरित झाल्या, हे माझ्या हाताने मी सरांना पुस्तक भेट देतो आणि त्याच्यानंतर मी व्याख्यानाला सुरुवात. खरं तर आज तावरे सर या ठिकाणी आहेत आणि एकदा ते बोलायला लागले की ऐकण्याला वाटतं की त्यांचं बोलणं थांबू नये आणि सरांना सुद्धा वाटतं की इतकी चांगली मंडळी विचार ऐकायला बसलेली आहेत आणि हे वैचारिक नातं असणारी मंडळी आहेत, आपणही बोलत राहावं. असं असताना आज आपण सर्वांनी मला सुद्धा या ठिकाणी पाचारण केलं. मी अगोदर वेळ याच्यासाठी आयोजकांना मागवून घेतला की मला सरांचं ऐकायचं आहे. प्रत्यक्षामध्ये आज आम्ही पहिल्यांदा भेटलेलो आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून असेल, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल, आम्ही सातत्याने संपर्कात असतो. कार्यक्रम त्यांचे ऐकलेले आहेत, वाचनही आहे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे की कुराण सारखा जो ग्रंथ, इतका महान ग्रंथ आहे, तो ग्रंथ आमच्यासारख्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काही संकल्पना माहीत नसतील, त्या संकल्पना अतिशय सोप्या भाषेमध्ये फेसबुकच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक लिखाण करण्याचं काम आदरणीय तावरे सरांनी केलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय आहे, एखाद्या गोष्टीबद्दल या देशामध्ये आजपर्यंत षडयंत्र असं राहिलेलं आहे की माणसांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करा, माणसांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल संशय उत्पन्न करा आणि जेव्हा बहुसंख्य असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल संशय उत्पन्न होतो तेव्हा अल्पसंख्याक असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते. बरोबर आहे.
आणि आजची तारीख सुद्धा कोणती आहे हे तुम्हाला सर्वांना माहित असेल. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. त म्हणजे तपेली याचं भान असलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जाहीरपणे बोलल्या पाहिजेत असं काही नाही. बरोबर आहे. मला डॉक्टर सिराज साहेबांचा विशेष उल्लेख करायचा आहे. त्यांनी येता येता असं म्हटले, काय हरकत नाही, तुम्हाला करायचं ना हिंदू राष्ट्र करा, पण या देशातल्या नागरिकांना सुखानं जगू द्या, समाधानानं जगू द्या, काही हरकत नाही. आमचं म्हणणं हे आहे. पहिल्यांदाच व्याख्यानाच्या सुरुवातीला आमची जाहीर विनंती आहे, आज तुम्ही शपथ घेतलात, तुम्हाला शुभेच्छाच आहेत, कारण मी महाराष्ट्राचे नागरिक आहोत. भारतीय संविधानानं जो आम्हाला अधिकार दिला त्या संविधानाच्या जोरावर तुम्ही निवडून आलेला आहात. आम्ही त्या संविधानाला आधारभूत मानून आपल्याला शुभेच्छा देतो. पण गेल्या 5 वर्षापासून ह्याला फोड त्याला फोड, याचे अर्धी इकडं त्याचे अर्धे तिकडं, त्याचे काही इकडं, काय झाडी काय डोंगर, हा जो काही तमाशा चालला होता, कृपा करून आता तरी बंद करा. आणि लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या निराकरण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. कारण आपण राज्यकर्ते आहात. आणि राज्यकर्ते कोण असतात तर राज्यकर्ते म्हणजे त्यांच्याकडे जनतेचं पालकत्व असतं. आपण पालक आहात. आणि पालकाकडे बघा, आई वडील कसे असतात, त्यांच्याकडे लहान आणि मोठा असा भेद नसतो. बरोबर आहे. श्रीमंत मुलगा असेल गरीब मुलगा असेल, दोघांवरही तेवढा जीव आई वडिलांचा असतो, पालकांचा असतो. आपण पालक आहात. एखाद्याला जवळ करायचं, एखाद्याला अंगाशी धरायचं, दुसऱ्याला दूर करायचं, हे धंदे कृपा करून आता येणाऱ्या काळामध्ये करू नका. निश्चितपणे मला वाटतं की हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, पहिल्यांदा तुम्हाला एक दृष्टांत मी सांगतो. खरं तर मी तसा कीर्तनकार आहे आणि आम्हाला कीर्तनामध्ये दृष्टांत सांगण्याची सवय असते. कारण दृष्टांत सांगितला की दृष्टांताच्या मागचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत लोकांच्या मनामध्ये रुजायला मदत होते. एक दृष्टांत असा आहे, एक माणूस आणि एक सिंह जंगलामध्ये फिरत होते. आणि फिरत गेल्यानंतर त्यांना एक लेण्या लागल्या. आणि लेण्या लागल्यानंतर त्या लेण्यामध्ये एक अतिशय सुंदर लेणी अशी होती की माणसानं सिंहाला गोळ्या घातलेल्या आहेत. त्या चित्रामध्ये, त्या लेणीच्या शिल्पामध्ये काय शिल्प होतं की माणसानं त्या सिंहाला गोळ्या घातल्या. आणि गोळ्या घातल्यानंतर तो सिंह धारातीर्थी पडलेला आहे. आणि त्या सिंहाच्या छाताडावर पाय देऊन हा माणूस मस्तवालपणे उभा राहिला. आणि तो माणूस त्या सिंहाला म्हणाला, ए सिंहा, ते चित्र बघ. काय म्हणाला? त्याला खिजवण्याच्या सुरामध्ये त्या माणसानं सांगितलं, ए सिंहा, ते चित्र बघ. त्या चित्रामध्ये तुझा जो पूर्वज आहे ना, तो असा धारातीर्थी पडलेला आहे. आणि त्याच्या छाताडावर पाय देऊन आमचा पूर्वज म्हणजे माणूस थांबलेला आहे. सिंह हुशार होता, सिंह जागरूक होता. सिंहानं काय करावं म्हणजे, माणसा बरोबर आहे, चित्र फार सुंदर आहे, अत्यंत आकर्षक आहे, पण हे चित्र असं का आहे? कारण ते माणसानं काढलेलं आहे. हे चित्र जर सिंहानं काढलं असताना तर सिंहाचा पंजा तुझ्या छाताडावर राहिला असता, सिंहानं तुझी छाती फाडली असती आणि सिंहाच्या तोंडाला तुझं रक्त लागलेलं चित्र काढलं असतं. म्हणून लक्षात घ्या, चित्र कोण काढतं याच्यावर या देशामध्ये विजेते कोण आहेत, जिंकणारे कोण आहेत आणि हरलेले कोण आहेत हे ठरवलं जातं. म्हणून आपण जिंकलो, पण दुर्दैवानं आपण आपला इतिहास शब्दबद्ध करू शकलो नाही. म्हणून आजच्या काळामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या बऱ्याचदा निवडणुकीमध्ये पडलं की काही पक्षांना ईव्हीएम मध्ये हॅक झाला असं आठवतं. पडल्यानंतर, निवडून आल्यानंतर वाटत नाही, मग नंतर म्हणतात ते बॅलेटचं. ईव्हीएम हॅक होतं का? हा तंत्रज्ञानाचा विषय आहे. परंतु या देशामध्ये ईव्हीएम हॅक होण्यापेक्षा अत्यंत गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे जिवंत माणसाचे मेंदू हॅक करण्याचा कार्यक्रम या देशामध्ये चालू आहे. आणि तो जो मेंदू हॅक केला जातो आणि हॅक केलेला मेंदू हा स्वतंत्र विचार करत नाही, त्याला स्वतंत्र विचार नसतो, नव्हे त्याला विवेक बुद्धी नसते. आणि जसं काही जिवंत यंत्र असावं तशी त्या माणसाची, त्याची एकंदर वागणूक असते, त्याची विवेक बुद्धी संपलेली असते, निर्णय क्षमता संपलेली असते. आणि कुणीतरी बोट दाखवायचं आणि आम्ही सैरावैरा धावत सुटायचं. या देशामध्ये आता लोकांचे मेंदू हॅक करण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी आयोजकांचं, संयोजकांचं कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी डीजे लावला नाही, बँड बाजा लावला नाही, मिरवणूक काढली नाही, नाचायचं, धिंगाणा करायचा आणि 365 दिवस झोपायचं हा कार्यक्रम नाही. विचारांचा आणि प्रबोधनाचा जागर करण्याचा कार्यक्रम ठेवला. कारण आमचे शत्रू कोण आहेत, आमचे मित्र कोण आहेत हे आमच्या समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून जे ईव्हीएम हॅक झालं त्याला तंत्रज्ञ सॉल्व्ह करतील किंवा बॅलेट पेपरचा पर्याय आहे, तसं मेंदू जर हॅक झाला तर त्याला एकमेव लस आहे, एकमेव औषध आहे आणि एकमेव सूत्र आहे, ते म्हणजे लोकांचं सातत्यानं प्रबोधन करत राहणे. आणि तो प्रबोधन करण्याचा विचार आज समस्त देवडीवासियांनी घेतला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्या सर्वांचं कौतुक करावा. आता प्रबोधनामुळे काय होतं लक्षात घ्या. प्रबोधन का केलं पाहिजे, मेंदू कसे हायजॅक केले जातात. समजा एखाद्यावर शस्त्र उगारलं तर एक माणसाचा जीव जातो. एखाद्यावर तलवार उगारली, एखाद्यावर सुरा उगावला, एखाद्यावर बंदूक उगारली
गोळी झाडली, एक माणसाचा जीव जातो. पण इतिहासाच्या माध्यमातून विकृत विचारांची पेरणी करत गेली, हवा तसा इतिहास लिहित गेला ना, हजारो पिढ्या बर्बाद होतात. म्हणून विचारांची जागृती या देशामध्ये अत्यंत महत्वाचं काम आहे आणि ते करण्याचं काम आणि ती करण्याची संधी आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. विचारामुळे काय होतं? विचार करणे, विचार सांगणे म्हणजे प्रबोधन करणे. आता बऱ्याच लोकांची सुरुवात अशी आहे, प्रबोधन म्हणजे काय हेच माहित नसतं. सुरुवात आमची कुठून आहे? प्रबोधन कशाला म्हणायचं हेच माहित नसतं. प्रबोधन कशाला म्हणतात? या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे पत्रकार होऊन गेले, त्यांचं नाव केशव सीताराम ठाकरे. त्यांनी प्रबोधन नावाचं साप्ताहिक काढलं आणि त्यांना प्रबोधन कार ही उपाधी महाराष्ट्रानं बहाल केली. ते प्रबोधनकार ठाकरे एका ठिकाणी त्यांच्या साप्ताहिकामध्ये असं लिहितात, प्रबोधन करणे म्हणजे काय, तर ज्या विचारधारेमध्ये, ज्या गोष्टीमध्ये या देशातल्या तमाम बहुजन समाजाचं कल्याण आहे, ती गोष्ट लोकांना कुणालाही न घाबरता सांगणे याला प्रबोधन म्हणतात. आणि ते सांगण्याचं काम या विचारपीठाच्या माध्यमातून होणार आहे, हे आपण पहिल्या लक्षात घ्या. आता प्रबोधन केल्यामुळे काय होते? प्रबोधन केल्यामुळे माणूस जागृत होतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय झोपलेले आहोत का? बरोबर आहे ना? आम्ही काय झोपलेले आहोत का? मगाशी आमच्या कॉम्रेड पुरी साहेबांनी फार सुंदर सांगितलं, एक घोषणा दिली जाते, बटेंगे तो कटेंगे. बांटणारे कोण आहेत, काटणारे कोण आहेत, पण तरी सुद्धा या देशामधले बहुसंख्य लोक घाबरतात. याचा अर्थ ते जागृत नाहीत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्यांचा जो मेंदूची विचार क्षमता आहे ती कुठेतरी कुंठित करून टाकण्याचं काम केलेलं आहे, ती फ्रीज करण्याचं काम केलंय. प्रबोधनामुळे काय होतं? प्रबोधनामुळे लोकांमध्ये जागृती येते. आता जागृती म्हणजे काय याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो आणि आपण इथे सगळे वळणार आहोत. जागृती म्हणजे काय? समजा या देवडी गावामध्ये एखादा कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याला जर आपण दगड मारला, कुत्रा दगडाला चावत नाही. कुत्रा कधी प्रयत्न करून बघा, म्हणजे कुत्रा चांगला असलं तरी प्रयत्न करून बघा, म्हणजे लगेच दगड मारला कुत्रा चावायचा आणि म्हणायचं डॉक्टर जाधव दगड मारायला सांगितलं आम्ही मारला, असं करू नका. पण एक ऑब्झर्वेशन तरी करा. काय करा? कुत्र्याला जर दगड मारला तो कुत्रा दगडाला चावत नाही. खरं तर कुत्र्याच्या अंगावर काय जाऊन आदळतं? दगड आदळतो, पण कुत्रा दगडाला चावत नाही. ज्याच्या हातात दगड होता ना त्याच्या मागे कुत्रा जातो, त्याला फोडून काढतो. बरोबर आहे? हे कशाचं लक्षण आहे? हे जागृतीचं लक्षण आहे. मी उदाहरण कुत्र्याचं दिले, माणसाचं अजून दिलंच नाही. बरोबर आहे? हे जागृतीचं. कुत्रा काय विचार करतो? अरे माझ्या अंगावर आदळलाय, हा काय आहे? हा दगड आहे. हा दगड काय करतो? माझ्या अंगावरून आदळलेला आहे. मग आपण काय केलं पाहिजे? समजा मी याला चावलं तर दोन गोष्टी होतात. काय होतात? एकतर दगडाचा चकनाचूर होईल, नाहीतर माझे दात पडतील. बरं ठीक आहे, मी याला चावलं तर या गावामध्ये एकच दगड आहे का एवढं? असे जागोजाग दगड पडलेले आहेत ना. समजा मी या दगडाला चावलं तर एक दगड संपणार नाही, हजारो दगड गावामध्ये आहेत. मग काय केलं पाहिजे? एका दगडाला चावून माझा कधी प्रश्न मिटणार नाही. बरं दुसरी गोष्ट, या दगडामध्ये विचार करण्याची क्षमता नाही. दुसरी गोष्ट, या दगडाला स्वतःहून कुठेतरी जाता येत नाही. दुसरी गोष्ट, या दगडाला कुणाच्या तरी अंगावर जाऊन आदळता येत नाही. कारण कित्येकदा याच्यावर मी अभिषेक केलेला आहे, पण यानं माझं काहीच वाकडं केलं नाही. म्हणजे दगडामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. मग हा दगड माझ्या अंगावर पडला, स्वतःहून पडला का? नाही, कुणाच्या तरी हातात होता. त्या हाताच्या मागे मेंदू होता, त्या मेंदूने त्या हाताला आदेश दिला, तेव्हा हा दगड माझ्या अंगावर पडला. म्हणजे हा दगड माझा शत्रू नसून ज्याच्या हातामध्ये दगड आहे आणि ज्या हातांना आदेश देण्याचं काम ज्या मेंदूने केलंय तो माझा शत्रू आहे, हे त्या कुत्र्याला कळतं. जागृतीचं पहिलं उदाहरण, पहिलं लक्षण म्हणजे आपल्याला आपले वैचारिक शत्रू लक्षात आले पाहिजेत. प्रबोधनाचे कार्यक्रम का घ्यायचे? टाइमपास म्हणून घ्यायचे का? तावरे सरलाही काम नाही, मलाही काम नाही, आयोजकांनाही काम नाही, तुम्हालाही काम नव्हतं, सिरियल बघून बोर झाल्या, मग चला आता जरा भाषणच ऐकून येऊयात असं म्हणाले का आपण? नाही. जागृतीचं लक्षण आहे शत्रू आणि मित्राची ओळख होणे, हे जागृतीचं पहिलं लक्षण आहे. कुत्र्याला सुद्धा कळतं दगड माझा शत्रू नाही, ज्याच्या हातात दगड आहे तो माझा शत्रू आहे. मग आपण विचार केला पाहिजे, या देशातले आपण सुजाण नागरिक आहोत, आपण विचार केला पाहिजे की या देशामधले आपले वैचारिक शत्रू कोण आहेत आणि वैचारिक मित्र कोण आहेत. हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आमचा सामाजिक संघर्षाचा लढा कधीही संपणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुर्दैवानं काय होतं, तुम्ही मला शत्रू समजता, मी तुम्हाला शत्रू समजतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. का? आम्ही खोलीमध्ये शिरत नाही, आम्ही त्या डेप्थ मध्ये जात नाही, त्या विचारांमध्ये आम्ही जात नाही. म्हणून पहिल्यांदा जागृतीचं लक्षण आमचे वैचारिक शत्रू कोण आहेत हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आमचा इतिहास आम्ही चांगलं करण्याचं काम करणार आहोत, सुधारण्याचं काम करणार आहोत. आज टिपू सुलतान यांच्याबद्दल बोलत असताना काही गोष्टी मी समग्र इतिहास तुम्हाला सांगणार नाही,
पण काही मुद्दे मी त्यांच्याबद्दल आवर्जून सांगणार आहे की पहिल्यांदा त्यांच्यावर बदनामी करण्याचं कारस्थान या देशामध्ये 1963 मध्ये पुढे आलेला आहे. आणि ते 1963 मध्ये एक पुस्तक लिहिलं गेलं या भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये. त्या पुस्तकाचं नाव आहे इतिहासातील 6 सोनेरी पाने. आणि त्या पुस्तकामध्ये टिपू सुलतान यांची बदनामी केलेली आहे. नुसती त्यांची नाही, पहिल्यांदा त्यांच्या वडिलांचे हैदर अली जे म्हैसूरचे राजे होते, वाडियार घराणा आहे. कधी म्हैसूरला जर गेलात आवर्जून जा, वाडियार घराण्याचा तिथं महल आहे ते बघून या. तलाव आहे, कृष्णराज वाडियार नावाचा तलाव आहे. त्या तलावाचा सुद्धा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, ते सुद्धा आपण बघून या. आवर्जून गेलं पाहिजे. आणि टिपू सुलतानांची समाधी सुद्धा त्याच म्हैसूर शहरामध्ये आहे, ती सुद्धा आपण बघितली पाहिजे. आणि मग त्या वाडियार राजाच्या पदरामध्ये जसं सरांनी सांगितलं की साधा सैनिक असणारा माणूस नंतर राजा झाला, आणि त्याच्यानंतर मग हा सगळा पुढचा इतिहास आपल्या समोर दृष्टीपथामध्ये येतो. पहिल्यांदा असं लिहिलं की ज्या वाडियार राजाच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून यांना नियुक्त करण्यात आलं, त्याच्या सोबतच यांनी गद्दारी केली, असं पहिल्यांदा लिहिलेलं आहे. असं तिथं लिहिलेलं आहे, असे उल्लेख केलेले आहेत. आणि पहिल्यांदा गद्दारी करून त्या राजाला मातीमध्ये मिळवलं आणि आपण स्वतः हस्तगत केली, सबब आपण या लोकांना जवळ नाही केलं पाहिजे, असं लिहिलेलं आहे. पण त्या पुस्तकामध्ये फक्त एवढंच लिहिलं नाही. अजून आपण जेव्हा पुढे जातो, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं हे आम्ही वाचायला लागतो आणि आमच्या मनामध्ये प्रश्न पडतो, अरे छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून हातामध्ये लागली तर तिचा सन्मान आपल्या बहिणीसारखा, आपल्या आईसारखा केला आणि खना नारळानं ओटी भरून तिला तिच्या घरामध्ये सन्मानाला वाट लावून दिलेला आहे. का? कारण स्त्री कोणत्याही धर्माची असो, ही आमच्या देव्हाऱ्यावरची देवता आहे आणि तिचा सन्मान आम्ही आमच्या आईसारखा आणि बहिणीसारखा करू, हे सांगणारे जगातले पहिले राजे छत्रपती शिवराय आहेत. आज जग सगळं छत्रपती शिवरायांचा आदर्श मानतं, परंतु हा प्रसंग लिहिताना, याचं विश्लेषण करताना जगातल्या लोकांनी सांगितलं सद्गुणी राजा. पण छत्रपती शिवरायांच्या प्रसंगाबद्दल लिहिताना याच पुस्तकामध्ये म्हटलंय हे सद्गुण नाही, ही सद्गुण विकृती आहे, असं लिहिलेलं आहे पुस्तकात. किती लोकांना राग आला? किती लोकांनी वाचलं? सद्गुण विकृती म्हटलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की जर तुमच्या ताब्यामध्ये इतर धर्माच्या स्त्रिया जर सापडल्या असतील तर त्यांचा सन्मान करू नका. पुढचं मला काय बोलायचंय, तेवढे सुज्ञ तुम्ही आहात. शिवरायांच्या इतक्या मोठ्या कार्याला सुद्धा विकृती म्हटलेलं आहे, म्हणजे शिवरायांची बदनामी सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहे. मग विचार करा, जे छत्रपती शिवरायांना सोडत नाहीत ते हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल चांगलं लिहितील का? चांगलं लिहू शकतात का? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुद्धा अत्यंत विकृत लिखाण त्याच पुस्तकामध्ये आहे. ज्यांनी आपल्याच धर्मातल्या राजांना सोडलं नाही ते इतर धर्मातल्या राजाबद्दल चांगलं लिहितील याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आणि दुर्दैवानं या देशामध्ये ज्या वेळेस ब्रिटिशांचं आगमन झालं, ही दुही जी पेरलेली आहे धर्मामध्ये, हे पेरण्याचं काम ब्रिटिशांनी केलंय. कारण ब्रिटिशांच्या लक्षात आलं, कारण 1857ला जे बंड या देशामध्ये पहिलं बंड झालं ना, तेव्हा हिंदू आणि मुसलमान एकत्र आले आणि इंग्रजांच्या सुरुवातीलाच त्यांना इतका जबरदस्त धक्का बसला की हे दोन धर्म जर एकत्र आले तर या देशाकडे कुणाचीच वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होणार नाही, हे पहिल्यांदा इंग्रजांना समजलं. आणि मग त्यांनी वसाहतवादी राजकारण करत असताना पहिल्यांदा काय केलं, या देशामध्ये हे दोन संप्रदाय, हे दोन धर्म कधी एकत्र येऊ नयेत अशा पद्धतीने लेखन करण्याचं काम केलं. आणि ज्यांच्याकडून सत्ता हस्तगत केली त्यांच्याबद्दल विकृत लेखन करण्याचं काम केलं. सर जॉन नावाचे ब्रिटिश अधिकारी होते, त्यांनी सांगितलं आम्हा इंग्रजांची कार्यपद्धती कशी आहे, आम्ही पहिल्यांदा एखाद्या मुलकातला राजा आहे ना त्याची गादी ताब्यात घेतो आणि एकदा त्याच्यावर सत्ता आम्ही प्राप्त केली की त्या राजाची यथेच्छ बदनामी करतो. टिपू सुलतानांबद्दल दुर्दैवानं पहिल्यांदा जे लेखन लिहिण्यात आलं ते या इंग्रजातून लिहिण्यात आलं. ज्यांच्या विरोधामध्ये आयुष्यभर टिपू सुलतान लढले ते लोक यांच्याबद्दल चांगलं लिहितील याची आपण कल्पना करू शकतो का? आणि दुर्दैवानं समोरच्या इतिहासकारांनी याच इंग्रजांना आदर्श मानून त्यांचे पुरावे उचलले आणि वाटेल तसा खोडसाळपणा करत या देशामध्ये दोन धर्मामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये दुही निर्माण करण्याचं कारस्थान केलं. कारण ही माणसं जर एकत्र आली तर निश्चितपणे इथं शांतता प्रस्थापित होईल आणि काही लोकांचं राजकारण चालणार नाही. अशा पद्धतीची भीती त्या काळामध्ये इंग्रजांना होती आणि या काळामध्ये सुद्धा इंग्रज नसलेले पण इंग्रजांचे हस्तक असलेले काही लोकांना अजूनही आहे. म्हणून आपण सावध झालं पाहिजे, आपण जागरूक झालं पाहिजे. इतिहासाकडे बघत असताना आमच्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, इतिहासाकडे आम्ही भावनिकतेने पाहतो. इतिहास मध्ये प्रत्येकाची अस्मिता आहे, इतिहास पुरुष प्रत्येकाची अस्मिता असतात, पण याचा अर्थ आपण त्याच्याकडे भावनिक होऊन जमणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे,
मगाशी सरांनी फार सुंदर उल्लेख केला, सत्य असत्याशी मन केली ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य असत्य काय आहे हे आपण तपासून बघितलं पाहिजे. बहुमत काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुकाराम महाराजांच्या संदर्भात बोलतोय, मला बाकीच्याशी बोलत नाहीये. लोकांना वाटायचं राजकीय भाषण करायला लागला का काय. हे तुकारामाने, बहुमत हा शब्द तुकारामांचा आहे, माझा नाही. बरोबर आहे, तुकारामांनी सांगितलं. आणि तेच तुकाराम महाराज आमच्या लोकांना उपदेश करताना म्हणतात, माझ्या वारकऱ्यांनो, माझ्या कष्टकऱ्यांनो, भावनिक होऊ नका. विचार केला पाहिजे. आणि विचार केला पाहिजे. किती विचार करावा माणसानं? माणसानं व्यवहारवादी कसा असलं पाहिजे त्याचं उदाहरण तुकारामांनी दिलंय. काय म्हणतात महाराज, देव्हाऱ्यावरी विंचू बैसला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमाशी अधम. बरोबर आहे. आता याचा दृष्टांताची थोडीशी उकल करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या घरामध्ये देव्हारा आहे, हो आहे, देव्हाऱ्यावर विंचू बसला तर काय करता तुम्ही? बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या देव्हाऱ्यावर विंचू बसला तर त्या देव्हाऱ्यावर जाऊन देवाची पूजा करण्याचा प्रयत्न करू नका. तर तुमच्या दारामध्ये पायतन पडलेला आहे, ते पायतन उचला, त्या देव्हाऱ्यावरचा विंचू मारा आणि विंचू मारल्यानंतर मग त्या देवाची पूजा करा. का? कारण तो जर विंचू जिवंत राहिला तर तो तुम्हाला देवाची पूजा करायला जिवंतच ठेवणार नाही. महाराजांनी असं म्हटलं का, अहो ज्या घरामध्ये देवघर आहे, ज्या घरामध्ये देव्हारा आहे, जिथं मंदिर असतं, आम्ही तिथं चप्पल घालून जायची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण तुकोबाराय सांगतात की तुम्ही एवढे व्यावहारिक व्हा, स्वतःच मस्तक आणि जीव वाचला पाहिजे, इतके व्यावहारिक झालं पाहिजे की अगोदर विंचू मारा. विंचू जर नाही मेला तर फार कठीण आहे. पण दुर्दैवानं आमच्या लोकांच्या मनामध्ये एवढी अंधश्रद्धा पेरलेली आहे. एका ठिकाणी असाच कार्यक्रम घडला, तिथं आता मातीचे घर होती बघा पूर्वीच्या काळामध्ये, आणि ती मातीची घरे एकदम थंडगार असतात आणि बऱ्याचदा ओलसरही असतात. तिथं विंचू निघाला. विंचवाचा एक पुढचा प्रकार आहे इंगळी नावाचा. आणि विंचू निघाल्यानंतर काही लोक तिथं गेले आणि ते पूजा अर्चेचं साधन घेऊन आले. माझ्यासारखा माणूस होता. मी म्हटलं, अरे काय करताय? ते म्हणजे पूजा करायची आहे. ते म्हणजे पूजा करू नका. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव्हाऱ्यावरी विंचू बैसला, देवपूजा नावळे त्याला, तेथे पैजाराचे काम. पायताना नाही, पायताना लाकूडाना, पण पहिल्यांदा विंचू मारा. तो विंचू मेल्यानंतर तुम्ही पूजा करायला जिवंत राहता. त्याच्यामध्ये एका बाईनं माझ्याकडे बघितलं, म्हटलं, काही लोकांचं चांगलं होऊ लागलं आमच्यासारख्याच्या की या डॉक्टरच्या पोटात दुखतंय म्हणले. आता आमचं काय भरत पडले सांगा. कुणाचं चांगलं झालं तर आमचं काय दुखत, म्हणजे त्रास व्हायचं काही कारण नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही जाणं आणि तुमचा विंचू जाणं. आणि त्याच्यानंतर त्या विंचवाला कुंकू लावण्याचा प्रकार झाला. आणि जसंही कुंकू लावण्यासाठी बोट पुढे नेलं, विंचवानं नांगी हाणली आणि सैराट पिक्चर येण्याच्या आधी त्या काकून झिंगझिंग झिंगाट सुरू केली. आणि मग मी सांगितलं ना महाराजांनी, का? कारण न कळे विंचवाशी कुरवाळलेले अंग आपले ते रंग दावी तसे. विंचवाला कितीही कुरवाळा, त्याला सोन्या म्हणा, त्याला पिल्लू म्हणा, त्याला जानू म्हणा, त्याला आय लव्ह यू म्हणा, विंचू नांगीच मारणार. कित्येक लोक विंचवाला जानू, सोनू, पिल्लू, दादा बिदा आता काय काय म्हणतात. मी लई बोलत नाही, मला परत जायचंय अजून औरंगाबादला. नाही तर लोक म्हणतील तावडे सरचं ऐकायला आलो हेच बोलून गेला. असं होऊ नये. तर अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी नव्हे, एकूणच सर्व संतांनी, सर्व महामानवांनी आम्हाला भावनिक व्हायला सांगितलं नाही. म्हणून इतिहास हा भावनिक होऊन विचार करण्याचा विषय नाही. आपण विचार केला पाहिजे, चिकित्सक पद्धतीने विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यामध्ये गेला पाहिजे. अजून एक दृष्टांत देतो आणि आपण पुढे जाणार आहोत की जो हैदर अलीवर आरोप आला की यांनी गद्दारी केली, ती गद्दारी कशी नव्हती हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर दृष्टांत सांगतो की माणसानं किती व्यवहारवादी असावं. मी एका पाहुण्याकडे आता काल परवा दिवाळीमध्ये गेलो होतो आणि मग गेल्यानंतर आपलं नमस्कार रामराम श्यामश्याम झालं आणि मग आता काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून बघितलं, गोठ्यामध्ये म्हैस बांधली होती. म्हैस माहिती ना आपल्या सर्वांना, असं कोणी आहे का त्यानं म्हैसूच बघितलं नाही? नाही साहेब, काय म्हणलं की मला हा प्राणीच बघितला नाही, असं नाही. म्हैस सगळ्यांनी बघितलेली असते, बरोबर आहे. आणि मग तिथं म्हैस होती. मी म्हणलं, का हो मामा, हे म्हैस केवढ्याला घेतली? त्यांनी सांगितलं ही 6 लाखाला म्हैस घेतली. म्हणलं 6 लाखाला तर चांगली गाडी यायला लागली, चांगल्या कंपनीची, आणि 6 लाखाला म्हैस. मी जरा हादरलो. आता मला माहित आहे म्हशीची किंमत लईत लई किती राहते सर? 1,000 लाख रुपये, 1-1.5 लाख का त्याच्यापेक्षा कमी असते, बरोबर आहे ना? मग ह्याच्यापेक्षा जास्त किंमत. 6 लाखाची म्हैस म्हणजे काहीतरी विशेष असली पाहिजे. म्हणलं राजस्थानी आहे का? ते म्हणलं नाही, आपलीच गावरान आहे. म्हैस राजस्थानी नाही, आपलीच गावरान आहे. म्हणलं गावरान आहे, मग 20-25 लिटर दूध देते का? ते म्हणले 1 थेंब दूध देत नाही. आता माझ्यासारखा माणूस विचार करतो, म्हैस जाफराबादी नाही, म्हैस राजस्थानी नाही आणि 1 थेंबही दूध देत नाही. मग मी लगेच विचार केला, म्हणजे गाभण बिभण आहे का म्हैस तुमची? ते म्हणले गाभण सुद्धा नाही हो, भाकड आहे म्हणले ती म्हैस. अहो म्हणलं मामा, म्हैस 1 थेंब दूध देत नाही,
म्हैस राजस्थानी नाही, म्हैस जाफराबादी सुद्धा नाही, गावरा नाही म्हणता मग 6 लाख दिले कशाचे? त्या कार्यकर्त्यांना उत्तर काय दिलं माहितीये का? ते म्हणले कसं आहे डॉक्टर, ह्या म्हशीला मी 6 लाख का दिले? ही राजस्थानी नाही, ही जाफराबादी नाही, एक थेंब दूध देत नाही, तरी 6 लाख रुपये मी का दिले? कारण ह्या म्हशीचं कॅरेक्टर लई नंबर 1 आहे. आजपर्यंत एकाही हाल्यानं या म्हशीकडे वाकडी नजर करून बघितली नाही. आता असल्या म्हशीचं काय लोणचं घालणार आहे का मामा आमचा? काय करायचं या म्हशीचं? मी म्हणलं मामा मला काही जास्त कळत नाही म्हणलं व्यवहारातलं, मी काय म्हशीचा व्यवहार नाही माझा, पण मला एवढं कळतं 70-80 हजारला एखादी दूधची म्हैस आणली असती, 7-8 लिटर दूध दिले असती, 5-6 लिटर दूध दिलं असतं, अर्ध दूध डेअरीला, अर्ध दूध लेकरला खाऊ घातलं असतं, खिशात पैसा खेळला असता, लेकरं गुटगुटीत झाली असते. जी लोक भावनिक विचार करतात ती त्या भाकड म्हशीला 6 लाख रुपये देण्यासारखी लोक असतात. या देशामध्ये नको ते आदर्श आमच्या समोर निर्माण केले जातात आणि जे आदर्श आमच्या रक्ताचे, आमच्या हाडामासाचे आहेत त्या आदर्शापासून आम्हाला वंचित ठेवलं जातं, आम्हाला दूर केलं जातं. आणि म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की जसं तुकारामाने सांगितलं, भावनिक होऊ नका, व्यवहारिक विचार करा. आणि व्यवहारिक विचार करून विवेक बुद्धीवर जे टिकतं ना, तर्क बुद्धीवर ते स्वीकारण्याची धमक आपल्यामध्ये या व्याख्यानाच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे. जो आरोप केला त्या पुस्तकामध्ये की हैदर अलीने गद्दारी केली, तर हैदर अलीने गद्दारी केली नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. जे वाडियार साम्राज्याचे राजे आहेत त्यांच्याकडे एक नंदराज नावाचा त्यांचा सेनापती होता आणि या नंदराजाची इच्छा होती की वाडियार यांचं राज्य खालसा केलं पाहिजे आणि माझं राज्य आलं पाहिजे. जसं अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर वगैरे यांच्या इतिहासामध्ये जेव्हा राजा मल्हारराव होळकरांचं निधन झालं तेव्हा गंगाधर पंत चंद्रचूड त्यांना असं वाटलं महिला विधवा आहे, सासऱ्याचंही निधन झालेलं आहे, आपला आहे, आता हे राजगादी आपण काबीज केली पाहिजे असं कुणाला वाटलं? गंगाधर पंतांना वाटलं. आणि त्यांनी दरबारात राहून सुद्धा अहिल्याबाईच्या विरोधामध्ये कट कारस्थान करण्याचं काम केलं. नव्हे पेशव्याशी संधान साधलं आणि सांगितलं की आक्रमण करा, राज्य खालसा करा, आपल्या ताब्यात घ्या. यांना वाटलं महिला आहे, यांना वाटलं विधवा आहे, आपला आहे. पण ज्या वेळेस अहिल्याबाईंच्या लक्षात आलं की आपल्या दरबारातल्या लोकांनी गद्दारी केली आणि पुण्याहून पेशव्यांना पाचारण करण्याचं काम केलं, अहिल्याबाईंनी एकच पत्र लिहिलं. राघोबा पेशवे त्यांचं नाव आहे. त्यांना एकच पत्र. या देशातली महिला किती ताकदवान आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पत्र आहे. त्या पत्रामध्ये अहिल्याबाईंनी राघोबा दादांना असं लिहिलं की म्हणजे राघोबा दादा, मला असं समजलेलं आहे की तुम्ही माझ्या राज्यावर हल्ला करणार आहात. काय पत्र लिहिलं? मला असं समजलं की तुम्ही माझ्या राज्यावर हल्ला करणार आहात, पण असं समजू नका की मी अबला आहे, मी विधवा आहे. तुम्ही जर तुमचं सैन्य घेऊन आलात तर माझ्या महिलांची फलटण इंदोरच्या साम्राज्याच्या समोर तुमचं स्वागत करण्यासाठी हातामध्ये भाले तलवार घेऊन उभा करणार आहे. पण एक लक्षात घ्या, या युद्धामध्ये जर मी हरले, लोक काय म्हणेल, जग काय म्हणेल? अरे अबला आहे, स्त्री आहे, झाला असेल पराभव. पण जर माझ्या महिलांकडून तुमचा पराभव झाला तर तुम्हाला या जगामध्ये पुन्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तेव्हा विचार करून माझ्यावर हमला करा. सर एक पत्र लिहिलं, पत्र पोचलं. राघोबा पेशव्यांनी ती मोहीम गुंडाळली. म्हणजे नको नको, चुकून हारलो महिलाकडून तर कुणाला तोंड दाखवायचं. एक पत्र दाखवलं आणि युद्ध थांबलेलं आहे. पहिल्यांदा गद्दारी करण्याचं काम दरबारातल्या नंदराजांनी केलं आणि या नंदराजांनी त्या दरबारातल्या वाडियार राज्यातल्या राजघराच्या लोकांना कैद करण्याचं काम केलं. त्यावेळेस त्यांच्या मदतीला जर कोणी आला असेल तर ते हैदर अली आलेले आहेत. पेशव्यांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर नंदराजाची एवढी सुद्धा क्षमता नव्हती की या पेशव्यांचं राज्य हमला परतावून लावायचा, कारण सैनिकांचा पगार सुद्धा दिला नव्हता. सगळा भक्त कारभार झाला होता. त्या काळामध्ये हैदर अलींनी मोहीम सांभाळली आणि हैदर अलींनी पेशव्यांचं जे आक्रमण झालं होतं ते आक्रमण थोपून धरण्याचं काम केलं, राज्य वाचवलं. त्यावेळेस त्या वाडियार राजांना विश्वास बसला की आमचं राज्य जर कोणी वाचू शकतोय तर हैदर अली वाचू शकतात. तेव्हा हैदर अलींची नेमणूक सेनापती म्हणून झालेली आहे. कुठं गद्दारी दिसते इथं? कुठं गद्दारी दिसते? त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेस राजे निधन झालं त्यावेळेस सुद्धा त्यांनी राज्य ताब्यात घेतलं नाही. त्यांच्याच रक्ताचे नातेवाईक शोधून आणले, त्यांचे वारस शोधून आणले आणि त्यांना गादीवर बसवलं होतं. प्रसंग फार सुंदर आहे. आता 8-10 लेकरं आले. 8-10 लेकरं आल्यानंतर आता कुणाला गादीवर बसवायचं? हैदर अली साहेबांनी फार चांगली खेळी केली. खेळणे असतात ना, खेळणे, भातुकलेचे हत्ती, उंट, घोडे, हे सगळे खेळणे त्या काळातले असतात. त्या लेकरांसमोर टाकले आणि सांगितलं की खेळणी तुम्हाला जी आवडते ती उचला. कुणी भावली उचलली, कुणी हत्ती उचलला, कुणी घोडा उचलला. पण एक त्याच्यामध्ये छोटस लेकरू होतं ज्यानं तलवार उचलली
आणि हैदर अलींच्या लक्षामध्ये आलं याला तलवारीच्या वाडा आहे, म्हणजे निश्चितपणे हा राजगादीवर राज्य करू शकतो आणि आपल्या मंडळाच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये राजसुद्धा प्रस्थापित करण्याचं काम करू शकतो. त्याला राजगादीवर बसवलं आणि ते वाडियार घराणं वाचवण्याचं काम हैदर अलीने केलेलं आहे. गद्दारी नावाचा प्रकार या ठिकाणी बिलकुलही झालेला नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ. आणि ज्यांनी 6 सोनेरी पानं लिहिले आणि त्याच्यामध्ये हैदर अलीने गद्दारी केली म्हणतात, त्याच्यामधलं पहिलं सोनेरी पान पुष्यमित्र शुंगाचं आहे. पुष्यमित्र शुंग त्याचं नाव. हा कोण होता? हा मौर्य घराण्यामधला शेवटचे जे सम्राट आहेत बृहद्रथ यांचा सेनापती आहे. मगध साम्राज्याचा सेनापती आहे. आणि त्या पुष्यमित्र शुंगानं बृहद्रथाला घातपात करून मारून टाकलेलं आहे. स्वतःच्या सेनापतीनं स्वतःच्याच राज्याची हत्या केली, राजाची हत्या केली आणि त्याच्यानंतर मौर्य घराणं संपलं आणि शुंगाची सत्ता प्रस्थापित झाली. ही माणसं 6 सोनेरी पानं लिहिणाऱ्याच्या आदर्श आहेत. आणि दुसरीकडे मात्र हैदर अलींना बदनाम करण्याचं कारस्थान चालू आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल काय द्वेष असेल आणि हा इतिहास कसा लिहित असतील याचं विवेचन, याचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे बांधवांनो. आणि त्याच्यानंतर टिपू सुलतानांचं राज्य येतं आणि टिपू सुलतानाकडे कारभार आल्यानंतर हैदर अली यांना नंतर कॅन्सर झाला, पाठीचा आजार झाला, त्याच्यामध्ये कर्करोगाचं निधन झालं, त्यांचं निधन झालेलं आहे. आणि नंतर टिपू सुलतान यांच्याकडे कारभार आलेला आहे. वयाच्या 17व्या वर्षी मोहिमेवर गेलेले आहेत. आणि त्या काळामध्ये इकडून निजाम आहे, इकडून पेशवे आहेत, इकडून इंग्रज आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज. तशा काळामध्ये हैदर अली इतक्या मोहिमा करायचे. इतिहासकारांनी वर्णन केलंय, ही इज हिअर देअर अँड एव्हरीव्हेअर. वर्णन आहे, आज इथं युद्ध, उद्या तिथं युद्ध, परवा तिथं, पण हा माणूस सगळीकडे असतो. काय म्हटलेलं आहे? ही इज हिअर देअर अँड एव्हरीव्हेअर. हा माणूस सगळीकडे असतो. इतका पराक्रमी आहे. त्यांचा वारस, त्यांचा मुलगा म्हणजे कोण आहे? तर शेरे हिंद टिपू सुलतान आहे. आणि यांना पहिल्यांदा लक्षात आलं, आपला शत्रू पेशवा नाही, आपला शत्रू निजाम नाही, आपला शत्रू फ्रेंच नाही, तर आपला शत्रू कोण आहे? तर या देशातले इंग्रज हे खरे आपले शत्रू आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? सगळे जण एकत्र आलं पाहिजे, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. दुर्दैवानं जी दूरदृष्टी टिपू सुलतान यांच्याकडे होती, हैदर अली यांच्याकडे होती, दुर्दैवानं त्या काळातल्या काही लोकांकडे सुद्धा नव्हती. आणि म्हणून सगळा इतिहास नंतर घडला. नंतर भारताचं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या तपशिलामध्ये मी जाणार नाही. एक उदाहरण जर आपण घेतलं लक्षात येतं, ज्या वेळेस टिपू सुलतानांची हत्या झाली ती सुद्धा कशी झाली? गद्दारी केलेली आहे. टिपू सुलतान यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांनी गद्दारी केली. इंग्रज आले होते, आल्यानंतर हे जेवायला बसलेले आहेत आणि जेवायला बसलेल्यानंतर इंग्रजांना पार त्या राजमहालाच्या दरबारामध्ये जवळ बोलण्याचं कारस्थान गद्दार झालेल्या लोकांनी केलं. आणि ज्या वाटेतून निघून जाता येतं त्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्या. तशाही अवस्थेमध्ये जेव्हा गुप्तहेराने बातमी आणली, टिपू सुलतान साहेब इंग्रज आले, त्यावेळेस एखादा राजा विचार केला असता की आपला जीव वाचला पाहिजे, सर सलामत तो पगडी 50. पण जेवत असताना सुद्धा हात धुतला, घोड्यावर बसले, राजवस्त्र सुद्धा परिधान केले नाही टिपू सुलतान यांनी. का? कारण इंग्रजांना या देशातून हाकलून लावलं पाहिजे. आणि म्हणून तशा अवस्थेमध्ये युद्ध लढले आणि इंग्रजांचं आक्रमण झालं, त्यांचे सैन्य मारायला लागलेले आहेत. तेव्हा दुसऱ्या एक वाट होती निघून जायची, ती सुद्धा बंद करून टाकली. आणि त्याच्यानंतर टिपू सुलतान यांची दगाबाजी करून हत्या झालेली आहे. हत्या झाल्यानंतर ज्या वेळेस ते इंग्रज उतरतात घोड्यावरून, टिपू सुलतान यांचं प्रेत ज्या ठिकाणी पडलेलं आहे तिथं येतात. त्यांच्या तोंडचं एक पहिलंच वाक्य आहे, मला वाटतं तेवढं एक वाक्य म्हणजे टिपू सुलतान यांच्या आयुष्याचा जो उद्देश होता तो उद्देश सांगणारं वाक्य आहे. इंग्रज काय म्हणतात? ज्या वेळेस टिपू सुलतान यांचं प्रेत पडलेलं आहे, निपचित प्रेत पडलं, त्यावेळेस इंग्रज जवळ येतात आणि त्यांचं वाक्य आहे, ते म्हणतात की आता हा देश आमचा झाला. त्यांनी काय सांगितलं? इंग्रजांचं वाक्य काय? हा देश आमचा झाला, म्हणजे हा देश परकीय लोकांच्या ताब्यामध्ये जाऊ नये. या देशातले राजे सुद्धा याच देशातले राजे असावेत आणि बाहेरच्या लोकांनी आमच्या देशावर आक्रमण करू नये, इथं राज्य स्थापन करू नये. याच्यासाठी सर्व आयुष्य झुंज देणारे व्यक्तिमत्व म्हणजे टिपू सुलतान आहेत, राजे आहेत. आणि त्या काळामध्ये आता जर तुम्ही गेलात, मी फार म्हणजे आपल्याला वेळेची मर्यादा आहे, सरांना सुद्धा ऐकायचं आहे, आता जर तुम्ही गेलात तिथं कृष्णसागर नावाचा फार मोठा धरण बांधलेला आहे. आणि 1911ला ज्या वेळेस आजच्या काळातले इंजिनियर्स कावेरी नदीवर धरण बांधायला गेले आणि तिथं खोदकाम सुरू झालं, तिथं एक दगड सापडला. कुठं? जिथं 1911ला धरण बांधायचं होतं. आधुनिक काळातले तंत्रज्ञान तिथं गेलेले आहेत इंजिनियर्स. आणि तो दगड सापडला, फारसी भाषेचा दगड. ज्या वेळेस ते सगळा धुवून काढला दगड आणि त्याच्यावर लिहिलेलं वाक्य काय होतं माहितीये?
हे दगड दुसरं तिसरं काही नसून टिपू सुलतान ज्यावेळेस राजे झाले त्यावेळेस त्याच ठिकाणी त्यांनी धरणाचं बांधकाम करण्याचं काम सुरू केलेलं होतं. कधी 100 वर्षापूर्वी. आणि 100 वर्षानंतर जेव्हा आधुनिक इंजिनियर्स आले तिथं सुद्धा त्यांना तो दगड दिसला. म्हणजे ही दूरदृष्टी आहे की आजच्या इंजिनियरला वाटलं ही जागा धरणासाठी चांगली आहे, पण ती धरण बांधण्याचं काम 100 वर्षापूर्वी टिपू सुलतान यांनी सुरू केलं होतं. दुर्दैवानं त्याचं उद्घाटन झालं, 1 वर्षामध्ये निधन झालेलं आहे. आणि पाण्यासाठी त्यांनी त्या कोनशिलेवर लिहून ठेवलेलं आहे, जो कोणी शेतकरी या धरणाच्या पाण्यानं शेती करेल त्याचा 1/4 कर माफ केला जाईल. इतकं शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे. म्हणून इंग्रजांनी सुद्धा नोंदवलं, आम्ही सबंध भारत फिरलो पण या परिसरातली जी शेती आणि शेतकरी आहेत ना यांचा दर्जा संपन्न आहे असं वर्णन शत्रूला सुद्धा करावं लागलेलं आहे बांधवांनो. म्हणून त्यांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. शृंगेरी मठ, आता जसं धर्मामध्ये विद्वेष करण्याचं काम करतात, शृंगेरी मठ शंकराचार्यांचा मठ आहे. शृंगेरी मठ, त्याच्यावर आक्रमण कुणी केलं? परशुराम भाऊ पटवर्धन पेशवे आहेत, त्यांनी आक्रमण केलं. कुणावर? शृंगेरी मठावर. मठ लुटला, मंदिर उद्ध्वस्त केलं, मूर्त्या नष्ट केल्या आणि तिथल्या वस्तू सोनं नाणं सगळं पळवलं. आणि हे घाबरून तिथले शंकराचार्य पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर त्यांनी पत्र पाठवलं मदतीचं. कुणाला? पेशव्यांना वाटलं का? नाही. टिपू सुलतानांना पत्र पाठवलं आणि सांगितलं माझ्या मठावर पेशव्यांनी हल्ला केला, मठ तहस नहस करून टाकला, मठ उद्ध्वस्त केला, तुम्ही आम्हाला मदत करा. त्यावेळेस मूर्ती बांधण्यासाठी त्या काळातले 200 रुपये, ज्याला आपण आजच्या काळामध्ये रुपये म्हणतो, त्या काळातलं जे चलन होतं ते 200 रुपये आणि तेवढ्याच किमतीचं धान्य दिलं. मूर्तीची प्रतिष्ठापना केली, शृंगेरी मठ बांधून काढला. आणि काढल्यानंतर त्यांनी पत्र पाठवलं कुणाला? शंकराचार्यांना. तुमच्यासारखे सद्गुरू ज्या भूमीमध्ये वास्तव्यास असतात तिथं चांगलं पीक येतं, तिथं चांगलं पाणी पडतं. दुर्दैवानं तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन राहिला, तुम्ही तात्काळ आपल्या मैसूरमध्ये परत या आणि मठावर राहा. अशा पद्धतीनं पेशव्यांनी आक्रमण केलेला मठ, ज्यांचा धर्म इस्लाम आहे, त्या टिपू सुलतान यांनी बांधून देण्याचं काम केलं. आणि हे सर्व इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून जे म्हणतात की धर्मांतर करायला लावलं, मंदिरं उद्ध्वस्त केली, त्या लोकांना सांगण्यासाठी 156 मंदिरांना टिपू सुलतान यांनी दान दिल्याच्या नोंदी आहेत. म्हणून टिपू सुलतान असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा खरा इतिहास आपण वाचून घेतला पाहिजे. आणि त्यांनी तुमच्या माझ्यासाठी, या देशासाठी काय कष्ट केलेले आहेत हे कष्ट आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचं आचरण करण्याचं काम आपण केलं पाहिजे. एवढं तुम्हाला सांगतो. काळ कसाही असू द्या, लक्षात घ्या, प्रबोधन करणारा माणूस हा कधीही सत्तेचा नसतो. सत्ता कुणाची येऊ द्या, आम्ही कायम विरोधी पक्षामध्ये असतो. प्रबोधन करणाऱ्या माणसाने एक पक्क लक्षात ठेवलं पाहिजे, सोशल वर्क इज अ थँकलेस जॉब. कोणी धन्यवाद म्हणणार नाही, तावरे सर खूप चांगलं केलं, धन्यवाद. अहो, त्यांच्यावर काय परिस्थिती बिकटते ना तेव्हा तावरे सर एकटे असतात. अर्थात त्यांच्यामध्ये तेवढी धमक आहे, तेवढी क्षमता आहे. आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं हे आम्हाला माहिती आहे, कारण सोशल वर्क इज अ थँकलेस जॉब. आणि म्हणून सत्ता कुणाची असू द्या, प्रबोधन करणारा माणूस, समाजाला जागा करणारा माणूस हा सत्तेचा बटीक नसतो, सत्तेचा दलाल नसतो. कायम विरोधी पक्षामध्ये असणारे लोक म्हणजे विचार करणारे लोक आहेत, प्रबोधन करणारे माणसं आहेत. सत्ता दुसऱ्यांची जरी आली असती आणि त्यांनी चुकीची कामं केली असती, याच पोटतिडकीनं बोलणारा माणूस हा खरा प्रबोधनकार आहे, हे आपण लक्षात ठेवा. आणि जाता जाता विनंती, आजपर्यंत आम्ही चोरावर विश्वास ठेवला, चोरांवर विश्वास ठेवला म्हणून आमचा सत्यानाश झाला, बरोबर आहे. आणि चोरावर विश्वास ठेवला तर कसा सत्यानाश होतो, अशा अर्थाची कथा 2 मिनिटांमध्ये सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो. एक गाव होतं आपल्या देवडी गावासारखं, त्या गावामध्ये राजेशाहीचा कालखंड होता, आपल्यासारखी लोकशाही नव्हती. आणि त्या गावामध्ये चोरी झाली आणि चोरी करताना गावकऱ्यांनी चोराला रंगे हात पकडलं आणि त्याला बेदम मारत 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 राजाकडे घेऊन गेले आणि सांगितलं, राजे साहेब, या चोरानं आमच्या गावामध्ये घरामध्ये चोरी करण्याचं काम केलेलं आहे, याला अशी शिक्षा द्या की पुन्हा कधी यानं कुणाच्या घरामध्ये चोरी करायची हिंमत करणार नाही. राजे साहेबांनी सांगितलं, या चोराला तात्काळ नाक कापायची शिक्षा द्या. राजेशाहीचा कालखंड आहे, शिक्षा दिलेली आहे, रंगे हात पकडलं, नाक कापा. म्हणजे आजच्या काळात तसा का न्याय नाही. आजोबानं गुन्हा केला, नातवाला शिक्षा, अशा प्रकारचा कार्यक्रम नव्हता, बरोबर आहे. आणि आजोबानं पिटिशन दाखल केलं, नातवाला न्याय मिळाला, याला न्याय मिळत नाहीत, बरोबर आहे. उशिरा झालेला न्याय हा अन्यायच असतो, हे न्यायाचं पहिलं तत्व आहे. उशिरा झालेला न्याय हा अन्यायच असतो. म्हणून आपले कित्येक लोक अन्याय सहन करतच जगत असतात, दुर्दैवानं, बरोबर.
अशी परिस्थिती आहे. आणि मग त्याला नाक कापण्याची शिक्षा दिली, स्टेज उभं करण्यात आलं, सगळे गावकरी जमले आणि गावकरी जमल्यानंतर त्या चोराला सगळ्या गावासमोर उभं केलं. राजाने सेनापतीला बोलवलं, या आणि धारधार शस्त्राने याचं नाक कापा, म्हणजे पुन्हा कधी यानं चोरी करण्याची हिंमत करणार नाही आणि त्याच्या कापलेल्या नाकाकडे बघून चोरीची इच्छा सुद्धा दुसऱ्याच्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही. आणि मग नाक कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सेनापती हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन आले. महिला, स्त्री, पुरुष, आभार, वृद्ध, लहान लेकरं, म्हातारे, कोतारे सगळे जमलेले आहेत आणि सगळे डोळ्यामध्ये प्राण आणून बघायला लागले. अरे शेतामध्ये काम करत असताना पायाला जर धसकट लागलं तर टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं. याचं नाक कापणार आहेत, याला किती वेदना होणार, किती रडणार, किती ओरडणार, किती बोंबलणार हा चोर, असा विचार करत असताना सेनापती पुढे येतात, नाक चिमटीमध्ये पकडतात आणि त्याच्या नाकावरून सरदिशी शस्त्र फिरवतात आणि नाक कापतात. पण जसंही नाक कापलं, चोर रडला नाही, चोर ओरडला नाही, चोर अजिबात बोंबलला नाही. चोर शांतपणे म्हणाला, वा वा वा, काय सुंदर दृश्य आहे. साक्षात शंख चक्र पद्म गदाधारी देव मला दिसायला लागलेले आहेत. माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणला. आता लोक टेन्शन मध्ये आले. अरे याचं नाक कापलं, हे रडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, बोंबललं पाहिजे, हे म्हणतंय मला देव दिसायला लागले, काहीतरी वेगळा कार्यक्रम दिसायला लागलाय. गावकरी उभा राहिला. त्याला प्रश्न पडला. आमच्या लोकांना जिथं प्रश्न पडायला पाहिजे तिथं पडत नाही, नको तिथं प्रश्न पडतात. मला एका कार्यक्रमाने म्हणलं, कुणाला काही कार्यक्रमाबद्दल काही शंका असेल तर मला प्रश्न विचारा. एक जण उठला, मला सलमान खान लग्न का करत नाही. मी म्हणलं, माझं घेऊन आहे का? पण त्यानं लग्न करू का नको, तुला काय फरक पडणार आहे? म्हणजे त्या करीना कपूरनं त्या मुलाचं नाव ते काय तैमूर का ठेवलं? म्हणजे तैमूर ठेवण्यात तर झुंगूर ठेव, तिचा प्रश्न, तू का टेन्शन घ्यायला लागला एवढं? आपले प्रश्न आहेत का? आपले प्रश्न भावनिक प्रश्न निर्माण करून आमच्या डोक्यावरची माती केलेली आहे. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला प्रश्न पडला. अहो म्हणले, तुमचं नाक कापलंय, तुम्ही रडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, बोंबललं पाहिजे, तुम्ही म्हणताय देव दिसायला लागले, तुम्हाला दिसतोय, आम्हाला कसं काय दिसना? चोर मोठा बिलंदर होता. तो शांतपणे म्हणाला, आहा, असं देव कुणाला बी दिसत नाही, मग त्यासाठी नाक कापून घ्यावं लागतंय म्हणलं. बरं एवढं म्हणून खाली बसायला पाहिजे ना? ते म्हणलं, आबा बाबा मला काय सोपी आयडिया सांगितली. अहो माझं आयुष्य गेलं, मला देव दिसला नाही आणि नाक कापून देव दिसतोय. होय, काय बी करा राजे साहेब, माझं हे नाक कापून मलाही देव दाखवा म्हणलं. राजा मला, अरे काय येडाबेडा झालास का तू? माझ्या मतदारसंघातला आहेस, तुझं कसं नाक कापायचं? मतदारसंघ म्हणजे माझ्या राज्यातला आहेस, तुझं कसं नाक कापायचं? ते म्हणजे असंही 5 वर्ष काय करता का? म्हणलं आता काय, प्रत्यक्षच कापा. मग आला, राजाच्या पायावर पडला. राजा म्हणला, काही हरकत नाही, याच्या कोणते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लिहून घ्या आणि याचा बिनधास्त नाक कापा म्हणला. त्याला आणलं, त्या चोराच्या बाजूला उभं केलं. आता डोळे फाडू फाडू याच्या मनामध्ये प्रश्न आहे, कधी माझं नाक कापतील आणि कधी देवाचं दर्शन होईल. आणि सेनापती पुढे आला, त्याचं नाक बोटामध्ये पकडलं, सरदिशी नाक कापलं. जसंही नाक कापलं, डोळे फाडू फाडू बघायला लागलं. देव नाही, कुणीच नाही, काही नाही. आणि नाक कापल्यावर चोराला म्हणते, काय रे चोरा, तू तर म्हटलं नाक कापलं की देव दिसतोय, मला कसं काय दिसना? चोर मोठा बिलंदर होता. त्यांना हळूच त्या शेतकऱ्याच्या कानात म्हटलं, अरे बेड्या, असंही तुझं नाक गेलं, तसंही नाक गेलं, म्हण की देव दिसतोय म्हणून तुझ्या काय बापाचं चाललंय म्हणून. आणि चोरावर विश्वास ठेवून आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याने म्हटलं, वा वा वा, काय सुंदर दृश्य आहे. साक्षात शंख चक्र पद्म गदाधारी देव माझ्या नजरेसमोर आहे. आमच्या दोघांच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणला. जसं आमच्या दोघांचं जर तसं का कल्याण झालं म्हटल्यानंतर त्याचा शेजारी उभा राहिला. कोणता शेजारी? घराचा शेजारी नाही, शेताचा शेजारी. शेताचा शेजारी अवघड जायचं दुखणं असतं, माहिती तुम्हाला? शेताचा शेजारी शेतात कमी मेहनत करतो, बांधावर जास्त असतो, बरोबर आहे? बांध कोरण्यामध्ये आमच्या लोकांचे आयुष्य गेले, वकील श्रीमंत झाले आमच्या हायकोर्टामधले, बरोबर आहे? माझी तर विनंती आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी आहे ना, पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाहिजे होत्या. दुर्य फोडून बांध सरकून अर्धा पाकिस्तान ताब्यात घेतला असता. एवढी लोक आमचे डेंजर आहेत. बांधावरून भांडणं. त्याचा शेजारी उभा राहिला, ते मला याचा अख्खा म्हणजे सगळ्यांचं आयुष्य, याचा अख्खा आयुष्य माझा बांध फोडण्यात गेला. अशा पापी माणसाला देव दिसतोय. मी तर लई सज्जन नाही, मी कोणाचाच बांध फोडला नाही. मग मी काय पाप केलं? मला दिसताच पाहिजे. त्याला काय रे, तुम्हाला देव दिसतोय, मला का दिसना? दोघं एका सुरात म्हणले, आहा, असं दिसत नाही, मग नाक कापून घ्यावं लागतंय म्हणले. तो सुद्धा स्टेजवर आला, त्याचं नाक कापलं. दिसला नाही देव, पण चोरावर विश्वास ठेवून त्यानं सुद्धा म्हटलं, वा वा, काय सुंदर दृश्य आहे. साक्षात शंख चक्र पद्म गदाधारी देव आमच्या नजरेसमोर आहेत. आमच्या तिघांच्या आयुष्याचं कल्याण झालं. जसंही असं वाक्य म्हटलं, सगळी पब्लिक उभी राहिली. पुरुषांनी वेगळी लाईन लावली, स्त्रियांनी वेगळी लाईन लावली आणि त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये नाक कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला. काही महिला तर इतक्या हुशार होत्या, पळत पळत घरी गेल्या, कारण पाळण्यात लेकरं झोपली होती. ज्याला लेकरला कडवर घेऊन आले, म्हणजे राजे साहेब, आमच्या लेकराचं नाक कापण, बालपणाचं त्याला देव दाखवा.
असं करत करत सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या नाकाचा सत्यानाश करून घेतला, पण एकाही शाण्यानं सांगितलं नाही की हा चोर खोटं बोलतोय. प्रबोधनाचे कार्यक्रम आम्हाला वारंवार घ्यावे लागतात, सातत्यानं घ्यावे लागतात, आजही घ्यावे लागतात, 100 वर्षानंतरही घ्यावे लागतील, आम्ही नसल्यानंतरही घ्यावे लागतील, तुम्ही नसल्यानंतरही घ्यावे लागतील. का? दुर्दैवानं आमचा समाज झोपलेला आहे, पण चोर मात्र सदैव जागे आहेत आणि आमचा समाज इतका भोळा आहे की तो सातत्यानं चोरांवर विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या पिढ्याचं नाक कापून घेतो. प्रबोधनाचे कार्यक्रम का घ्यायचे असतात? या देशामधले खरे चोर कोणते आहेत आणि खरे थोर माणसं कोणते आहेत हे लोकांना कळालं पाहिजे. हे चोर आणि थोर ज्या दिवशी आमच्या लक्षात येतील त्या दिवशी या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं निश्चितपणे म्हणता येईल. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.